श्रावण सोमवार विशेष तिखमिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य 6 ते 7 हिरव्या मिरच्या, पाव कप दही, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता। हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि यात दही, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण दळून घ्यायचं आणि यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची। झालं आपलं श्रावण सोमवार विशेष तिखमिठलं तयार। इथे आपण बनवतोय तिखमिठलं। तर यासाठी काय केलंय, देठ काढलेल्या हिरव्या मिरच्या मी गॅसवर म्हणजे आपण वांग जसं भाजतो त्याच पद्धतीने दोनही बाजूने छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल खरपूस भाजलेल्या मिरच्या आहेत। या मिरच्या घेऊयात मिक्सरमध्ये। यामध्येच आपण घेतोय दही, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, साखर। झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये याची मस्तपैकी पेस्ट करून घेऊ। आता हे तयार जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही काढूयात एका बाउलमध्ये। तिखमिठल्यावर आता आपण मस्त खमंग अशी फोडणी घालूयात। तेल गरम केलंय, यामध्ये घालूयात मोहरी अर्धा चमचा। मोहरी छान फुलली की जिरं, अगदी चिमूटभर हिंग, गॅस बंद करते आणि घालूयात यामध्ये कढीपत्ता। आता ही खमंग अशी फोडणी आपण घालूयात। क्या बात है, मस्त तिखमिठलं आपलं बनवून तयार आहे।